बरेच जण म्हणतात आता तुझ्याकडं कसं बरं इतकं पटकन आलं, तू काय करती? तर या माझ्याकडं, मी सांगते तुम्हाला मी काय करते. अगदी सगळी माझ्याकडं आहे. तुम्हाला मी दाखवते माझी कामं काय आहेत ते, की माझं इन्कम कुठून चालू आहे. मला असली कामं करून इन्कम जमा करण्याची गरज नाहीये. हां, आणि ज्यांच्यासोबत मी कामं केली ना त्यांना पण माहिती आहे चांगलं. त्याच्यामुळं सोडून द्या हे सगळं काही आणि चांगल्या पद्धतीत काम करा. करू शकता तुम्ही सुद्धा. चांगल्या पद्धतीत काम करा. अरे वर गेल्यावर काहीच येणार नाही आपल्यासोबत. लक्षात ठेवा, जे तुम्ही चांगली कामं करणार आहात ना, त्या तुमच्या चांगल्या कामाच्या माध्यमातून तुमच्या कर्माचं लोक आहे ना उद्या कौतुक करणार आहेत. तुमच्या त्या कर्मात आपण जे कर्म करतो ना ते कर्मच राहतं हो, काही येत नाही सोबत. हा, त्याचंच लोक कौतुक करतात. मग ते तुम्ही वाईट कर्म करता की चांगलं करता याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळं चांगलं काम करत राहा. जसं तुम्हाला सांगते लतिकाताई साठे, मी खरं सांगते, माझ्या मैत्रीण आहेत आरतीताई साठे, त्यांची आई इतकी छाती गर्वाने फुगती ना ज्या वेळेला मी पोलीस स्टेशनला जाते आणि लोक बोलतायत की ताई तुम्हाला लतिकाताई साठे माहिती आहेत का? आणि ती बाई पण एक लय तुफान बाबा गरिबांसाठी लढणारी होती. काय त्या बाईनी काम केलं हो, एक नंबर बाई होती. बघा, असं काम करा. माऊली गेलेली आहे पण तिच्या कर्तृत्वाचं कौतुक आजही प्रत्येक ठिकाणी करतायत. कुठल्याही पोलीस स्टेशनला जाऊ देत, कुठल्याही, अक्षरशः कुठंच असं होत नाही की लतिकाताई साठे यांचं नाव निघत नाही त्या ठिकाणी. प्रत्येक ठिकाणी पुण्यामध्ये कुठेही जाऊ देत लतिकाताई साठेंचं नाव निघतं आणि त्या ठिकाणी बोलल्या जाते की खरंच एक नंबर काम होतं त्या बाईचं. त्याचबरोबर त्यांच्या मुलीचं सुद्धा, आरतीताईंचं सुद्धा नाव खूप ठिकाणी काढतात पोलीस की आरतीताईंचं हे काम खूप चांगलं आहे. डिपार्टमेंटला धरून ती बाई काम करते. हेच आपल्याला काम करायचं आहे, ते डिपार्टमेंटला धरून करायचं आहे, डिपार्टमेंटला बदनाम करून नाही, बरं का. हां, ते काय कुणाच्या घरी येत नाही येत खायला, लक्षात घ्या. मग ज्या वेळेला ते त्यांची खाकी दाखवतात ना, मग परत नाचायला लागतात की अन्याय होतोय, गरिबांवर अन्याय करतो. नाही, मागच्या वेळेस सुद्धा आहे ना, तुम्हाला सांगते, ज्या वेळेला शिक्रापूरमध्ये पिटाचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच्यानंतर काही गुन्हे दाखल झाले होते. एक अपंग व्यक्ती होते, त्यांना मारलं म्हणून गुन्हा दाखल झालेला होता. ते गायकवाड साहेब होते, म्हणजे जे भीमचेच होते, ते पण त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला होता. काय माहिती आहे का, तुम्ही कायदेशीर वागा, बेकायदेशीर वागू नका. काही गरज नव्हती त्या कामगाराला मारायची, काही एक गरज नव्हती. कशासाठी? तुम्हाला कुणी अधिकार दिलाय मारण्याचा? कुणी अधिकार दिलाय तुम्हाला मारण्याचा, कुणावर हात उचलण्याचा? अजिबात नाही. पोलिसांना सुद्धा मारण्याचा अधिकार नाही, लक्षात ठेवा. त्यांना जर मारायचं असेल ना एखाद्या आरोपीला, तर त्यांना कोर्टाची परमिशन आणावी लागते, कळलं का? त्यांना सुद्धा कोर्टाची परमिशन आणावी लागते, तेव्हा मारतात ते. हा, एखाद्यावर हात उचलल्या जात असताना तो अनावधानाने, तो रागाच्या भरात म्हणा किंवा तशी सिच्युएशन असती, कुठं दांडकं उचलावं लागत असेल, हात उचलावा लागत असेल, तो की कुणी गोंधळ घालत असेल किंवा काय, त्या ठिकाणी. परंतु जर एखाद्या आरोपीला जर मारायचं असेल ना, तर त्याच्यासाठी पोलिसांना सुद्धा कोर्टातनं कायदेशीर ऑर्डर आणावं लागते, कोर्टाची परमिशन आणावी लागते, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही आम्ही कोण आहोत? आपल्याला मारण्याचा अधिकार नाही आहे कुणाला. काय गरज कुणावर तरी हात उगारायचा, कुणाच्या तरी प्रॉपर्टी मध्ये जाऊन धिंगाणा घालायचा, धुडगूस घालायचा? कुणी सांगितलंय? कुणी अधिकार दिलाय तुम्हाला? अजिबात नाही. आणि माझी सगळ्यांना माझं सांगणं आहे, हॉटेल व्यावसायिक असू दे, जे कपल लॉज चालवत आहेत त्यांना मला सांगायचंय, स्पावाले असू देत, कला केंद्रवाले असू देत, इतर कुठले व्यवसाय असतील ते लोक असू देत. अगदी मागच्या वेळेस त्या शांताईमध्ये गेलोत, मी चुकीचीच वागलेली त्यावेळेला. असतं ना माणूस कुणाच्या तरी सोबत जोडल्या जाताना, त्यावेळेला चुकीच्याच कामं करतोय. अजिबात नाही. आपल्याला कुठंतरी जाऊन काही चुकीचं करण्याचा अजिबात अधिकार नाही. तुम्ही डिपार्टमेंटला पत्र द्या तुमच्या संस्थेच्या संघटनेच्या माध्यमातून आणि डिपार्टमेंटला कामाला लावा. तुम्ही का कामं करताय ती? त्यांना का फुकट पगार घ्यायला लावता? त्यांना करू देत ना त्यांची कामं. परंतु नाही, इथं जाऊन मात्र वेगळंच काहीतरी करायचं असतं. असं बऱ्याच संस्था आणि बऱ्याच इंस्टाग्रामवर आता असे उदयास आलेले आहे पत्रकार पण, की ते रिपोर्टर, स्वतःला रिपोर्टर बोलतायत आणि त्यांचे ते छोटे छोटे त्यांनी इंस्टाग्रामला त्यांचे व्हिडिओ सोडतात. ते असे कुठे काय दिसन त्यांना ते, आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न ती लोक करत नाहीत. समोरच्याने पाकिट दिला का की तो व्हिडिओ डिलीट करायचा, अशी कामं चालू आहे. तर हे करू नका. चांगली कामं करा आणि विनाकारण कुणाला बदनाम करू नका आणि विनाकारण कुणाच्या तर मागं लागूच नका आणि माझ्या तर बिलकुलच नका. हां, मी ना सगळं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. मग मी माझ्या पद्धतीनं काम करते. मी तुमचं नाव कुठेही घेत नाही. मला काही एक गरज नाही आहे, बिलकुल नाही. हां,
मला जे माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मिळालेलं आहे ना, मी फार ऋणी आहे त्यांची, की त्या संविधानात मध्ये जे कायदे दिलेले आहेत त्या कायद्याला धरून मी काम करते. त्याच्यामुळं तुम्ही माझ्या नादी लागू नका आणि डिपार्टमेंटच्याही नादी लागू नका. डिपार्टमेंटलाही वेड समजू नका. एखाद्या वेळेस जर कचाट्यात आलात ना कायद्याच्या तर लय बेकार लागतील तुमचे लाले. आणि व्यावसायिकांना त्रास देऊ नका. भयंकर त्रास देणं लावलेलं आहे. जिथं चुकीचं असेल तिथं द्या ना तुम्ही, डिपार्टमेंटला माहिती द्या, डिपार्टमेंट जाईल कारवाई करेल. तुम्हाला कुणी अधिकार दिलाय? बघा, डिपार्टमेंटचं सुद्धा काय असतं, प्रत्येकाचं एक डिपार्टमेंट असतं. गौण उत्खनन ते दिलेलं आहे महसूल अधिकारी, महसूल मंत्र्याचं खातं आहे ते वेगळे अधिकारी असतात महसूल अधिकारी. मग त्याच्यामध्ये तहसीलदार असेल, तलाठी असेल, महसूल अधिकारी असेल, खालचे त्यांचे सगळे काही सर्कल असेल ते त्यांचं काम आहे. दारूचं आहे एक्साईजवाले, पत्ते आपलं जुगार आणि हे काय असेल LCB वाले. प्रत्येकाचं वेगळं डिपार्टमेंट आहे. त्यांना त्यांची कामं करू द्यावीत. आपण त्यांना आपलं काम काय आहे, स्थानिक पोलीस स्टेशन ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ती कामं येत असतील, जे चुकीचे कामं घडत असतील त्या ठिकाणी जाऊन आपण त्या स्थानिक पोलीस स्टेशनला पत्र द्यावं किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला विनंती करावी पत्राद्वारे की सर आमच्यासोबत चला, या ठिकाणी असं चालू आहे. येणार ते 100% येणार. किंवा त्या ठिकाणी जा, पोलीस येत नसतील तुमच्यासोबत ना, तुम्ही त्या ठिकाणी जा त्या आवारातमध्ये, तिथून 112 नंबरला फोन करा. तुम्ही जायचं नाही कुणाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये. ते निमसरकारी संस्थांना अजिबात अधिकार नाही किंवा सर्वसामान्य व्यक्तीला कुणाच्या प्रॉपर्टीमध्ये घुसण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यांच्यावर मी सांगितल्याप्रमाणे गुन्हे दाखल होऊ शकतात आणि 100% इथून पुढे होणार. लक्षात घ्या, कुणाच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये तुम्ही जर घुसाल तर त्याच्यावर काय गुन्हे दाखल व्हायचे ते होईलच, डिपार्टमेंट करेलच, परंतु तुमच्यावरही गुन्हे दाखल होतील, हेही तेवढंच खरं आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, सगळ्यांच्या नादी लागा, माझ्या लागू नका. मी कायद्याने चालणारी बाई आहे बरं का. मी दादागिरी आणि माझ्या अंगावरच्या मास दाखवून लोकांना घाबरवायचं यातली नाही. आणि मी नाव तर अजिबात कुणाचं घेत नाही, परंतु तुम्ही जे कांड करणं लावले ना ते माझ्यापर्यंत येत आहेत. ते सगळे माझ्यापर्यंत येतात, एवढं लक्षात ठेवा. तर हरकत नाही, जे काय माझ्याजवळ आहे ते मला काढायला लावू नका. मला काही गरजही नाही त्याची, परंतु वेळ आली तर मग मी ते प्रसारित केल्याशिवाय पण राहणार नाही. कारण समाजाला खरं काय आहे ते कळलं पाहिजे ना. खऱ्या अर्थाने खरं काम कोण कसं करतं हेही समाजापर्यंत पोचलं पाहिजे. त्यामुळं नका माझ्या नादी लागू आणि नका सर्वसामान्य लोकांना त्रास देऊ, नका गोरगरिबांना त्रास देऊ. कारण त्या बायका ज्या आहेत ना, त्यांच्या भरोश्यावर त्यांचं कुटुंब आहे, त्यांची लेकरं आहेत आणि ते करता येते, त्यांचं त्यांना करू देत. तुम्हाला त्याच्यात काही चुकीचं वाटत असेल ना तर त्याच्यासाठी आपल्याला डिपार्टमेंट दिलेलं आहे. तिथं त्या विभागाला, वेगवेगळा विभाग आहे, त्या विभागाला तुम्ही पत्रव्यवहार करा, त्या विभागाला त्यांची कंप्लेंट करा. तिथं जातील आणि त्यांच्यावर कारवाया करतील. परंतु इथून पुढं सगळ्या कला केंद्रवाल्यांना मला सांगायचं आहे, तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जर कुणी घुसलं तर सर्रासपणे गुन्हे दाखल करा. कुणालाही घुसण्याचा अधिकार नाही, अजिबात कुणाला घुसण्याचा अधिकार नाही. हे मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. काय तुम्ही चुकीचं करत असाल तीही माझी विनंती आहे तुम्हाला, चुकीचं काही करू नका, चुकीचं तुमच्या इथं घडू देऊ नका. सर्वसामान्यांना अजिबात त्रास होईल असं काही वागू नका. व्यावसायिकांनाही माझी सांगते मी आणि विनंती आहे. आणि ज्या पद्धतीत आता काम चालू आहे ना ते खरंच खूप चांगलं आहे हो, हॅट्स ऑफ. म्हणजे ज्या पद्धतीमध्ये सरकार काम करतंय ना ते कुणावरही, आत्ता आपण बघत असाल तुकाराम मुंडे साहेबांनी काय धडाका लावलाय, एक नंबर. सगळ्यांच्या नाकी नाव आणून ठेवले, सगळ्यांच्या नाकी नाव आणून ठेवले त्या माणसाने. त्याच पद्धती मी ते पिंपरी चिंचवडचे आमचे चोबे साहेब आदेश दिलेले आहेत, जिथं कुठं अवैध धंदे दिसतील ना तिथला PIचं आम्ही सस्पेंड करून टाकेल डायरेक्ट, असं त्यांनी सांगितलं. ओके, छान, मस्त फरमान काढले, चांगलं काम करतायत. परंतु हे काम करण्यासाठी त्यांना राज्य सरकारने सुद्धा प्रोत्साहित केलेलं आहे. त्यांनी सुद्धा पाठीशी घालत नाहीये चुकीच्या कामांना, ते पण बिलकुलच नाहीये. परंतु काही लोकांना मात्र स्वतःचीच लाल करून घ्यायची असती आणि आम्ही फार हुशार, आम्हाला फार कायद्याचं नॉलेज आहे किंवा आम्ही कोणतरी तिस्मार खान आहे असं दाखवायचं असतं. तर असं नसतं. विनाकारण कुणाला बदनाम करू नका आणि विनाकारण ह्या असल्या गोष्टी पण करू नका. लक्षात ठेवा, चुकीच्या गोष्टी करू नका, अजिबात करू नका. सरकारी पोलीस स्टेशनमध्ये जा तुम्ही, तुम्हाला चुकीचं वाटत असेल तिथे व्हिडिओ बनवा, चुकीचं वाटत असेल तर. परंतु तुमचं काहीतरी पाकिट चालू झालं नाही म्हणून तुम्ही पोलिसांवर दादागिरी करत असाल तर हे फार चुकीचं आहे. जो कोण एक माणूस आहे
त्याचंही काढेल की तो काय एवढा पोलिसांवर चिडून आहे. त्याला कुठलं काम कुठल्या लोकांनी दिलं होतं त्याची माहिती मी काढली. कुठलं गुगलचं काम तो करत होता आणि ते कामं त्याच्याकडनं काढून घेतल्यामुळे तो कसा चिडलेला आहे आणि कसा त्याची खुन्नस तो पोलिसांवर काढतोय. ह्या सगळ्या गोष्टींची माझ्याकडे माहिती आलेली आहे आणि त्या माहितीप्रमाणे मी काम आता इथून पुढं करणार आहे. लक्षात घ्या. तर हरकत नाही आहे. व्यावसायिकांना मला सांगायचं आहे, घाबरू नका, चुकीचं काम करू नका आणि तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये कुणाला घुसू देऊ नका.